वंदे मातरम। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की जय। दिवाळी स्नेहमिलन मध्ये जालन्याचा पवित्र स्थळ दक्षिण भारतीय केसरी गणेश भवन, गुरु गणेशजीची समाधी, जसं आपल्या हिंदूमध्ये काशीला महत्व आहे तसं जैन समाजाला, दक्षिण भारतीय जैनला हा गुरु गणेशची समाधी म्हणजे काशी सारखं आहे। आणि गुरु गणेशच्या पूर्ण आयुष्यात अहिंसा परमो धर्म या तत्वावर चालले आणि ते गो हत्या बंदी विरोधात त्यांनी नेहमी आवाज उठवला। आणि आज बघा त्या गौशाळामध्ये 2000 पेक्षा जास्त गाय आहे। गायची सेवा करणे म्हणजे ईश्वरची सेवा असं त्या गुरु गणेशच्या ज्या तपस्वी माणसाचं म्हणणं होतं। पण त्याच गुरु गणेशची समाधीवर तो काँग्रेसचा कल्याण काळे गौ हत्या करण्याला समर्थन केला। त्याच्या निषेधार्थ त्या बजरंग दलाने जोडो मारो आंदोलन केला। आम्ही त्याला पाठिंबा देतो, त्यांना आमचा सपोर्ट आहे। पण मी सांगतो की एवढा म्हणून त्यांना जोडे मारून किंवा त्यांचा निषेध व्यक्त करून काही होत नाही। तो जोपर्यंत राजीनामा देत नाही, जोपर्यंत त्याचा राजीनामा देत नाही तोपर्यंत त्याला जालना शहरात कुठेही प्रोग्राम केला तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचा निषेध करण्याचा प्रयत्न मी करणार आहे। असा लाज्यास्पद त्याने केलं आणि मी म्हणतो की त्याला जे जे समर्थन केलं असेल त्या दिवशी जे जे त्याच्या सोबत असेल त्या सर्वांचा मी निषेध करतो। ही घटना जेव्हा झाली, जेव्हा मला माहित पडलं, मी मुंबईत असताना मी पहिल्यांदा प्रेस घेत सांगितलं की या घटनेचा निषेध केला पाहिजे। आम्ही भले कोणत्या पार्टीचा असेल पण गो हत्याबद्दल कोणी काही बोलला किंवा गो हत्याचं कोणी समर्थन केलं असेल आम्ही त्याचा प्रखरपणे विरोध करणार आहेत। आणि भारतीय जनता पार्टी आमचे सर्व कार्यकर्त्यांना, आमचे जेवढे मित्र कंपनी आहे, सन्मान माझी सूचना आहे, जिथे जिथे कल्याण काळे जातील तिथं तिथं तुम्ही त्याला निषेध करा आणि त्याला बायकॉट करा आणि त्याला प्रोग्राम होऊ देऊ नका ही विनंती करतो। जर गाय माताला आपल्याला न्याय द्यायचा असेल तर कल्याण काळेला जालना शहर बंदी घाला ही विनंती मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगणार आणि निश्चित याचा पालन आपले कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा करतो। आणि पुन्हा बजरंग दल आणि त्यांच्या सहकार्याने मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वेगवेगळ्या समाज माध्यमातून आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं, बजरंग दलाच्या वतीनं, विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं जे काही आज खासदार कल्याण काळेच्या विरोधात आंदोलन उभं केलं सावरकर चौकामध्ये, सर्वप्रथम या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणाने पाठिंबा आहे। ज्या कल्याण काळेंनी पवित्र अशा हिंदू समाजाच्या दीपावली स्नेहमिलनाच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण जालना जिल्ह्यातील जनतेचा अपमान त्या ठिकाणी केला आणि ज्या लोकांनी ढवळ्या दिवसात गायी कापल्या, अशा गायी कापणाऱ्याला सगळ्या जनतेचं म्हणणं होतं याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। पवित्र असा सण गणपतीच्या सणाच्या वेळेला त्या लोकांनी गाय कापली आणि सोशल माध्यमावर, सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्याचा निषेध म्हणून संपूर्ण जालना शहर रस्त्यावर आलं। जोपर्यंत त्या आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही गणपतीचं विसर्जन होऊ देणार नाही, अशा प्रकारची भूमिका सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यावेळेला घेण्यात आली होती। आता मात्र परवा दीपावली स्नेहमिलनाच्या निमित्तानं कल्याण काळेंनी जे भाषण केलं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हा 2023चा व्हिडिओ होता। याचा अर्थ असा होतो की कल्याण काळेंना त्या गायी कापणार लोकांचं समर्थन त्या ठिकाणी करायचं होतं आणि म्हणून त्या कल्याण काळेच्या विरोधामध्ये आज सावरकर चौकामध्ये आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणाने पाठिंबा आहे। या ठिकाणी कल्याण काळेंना जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहे। ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी खासदाराचा कार्यक्रम असेल त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि त्या काळेचा धिक्कार करतील, त्या काळेचा निषेध करतील, अशा प्रकारचं आवाहन मी महानगर जिल्हा अध्यक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो। या वक्तव्य करत असताना तुमच्या मित्र पक्षाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते। आमचं तेच म्हणणं आहे की दीपावली स्नेह, पवित्र हिंदू समाजाचा दीपावली स्नेहमिलन आणि त्या स्नेहमिलनामध्ये गायी कापणाऱ्यांचं समर्थन करणाऱ्या खासदार काळेंचा धिक्कार जेवढे काही मंचावर उपस्थित होते मंडळी सर्वांनी त्या खासदाराचा त्या ठिकाणी निषेध करायला पाहिजे होता आणि लगेच त्या दीपावली स्नेहमिलनामधून काढता पाहिजे त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता, असं माझं स्पष्ट मत व्यक्त केली कल्याण काळेंनी पत्र समाजाला।
ज्या जालना जिल्ह्यातील गोरगरीब जनतेनं खासदाराला काही विकासाचं काम करेल म्हणून निवडून दिलं होतं, दिलगिरी व्यक्त करून होत नाही, लाथ मारायची आणि पुन्हा पाया पडायचं, हे आमचं सनातन हिंदू समाज त्या ठिकाणी कधी मान्य करणार नाही। आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कल्याण काळेचा राजीनामा या ठिकाणी झाला पाहिजे, एवढीच आमची त्या ठिकाणी मागणी आहे।